शेवटचा प्रश्न तुमचा तोच होता ना ऑनलाईनच्या पुढे? एक मिनिट. हे बघ, हा प्रश्न होता का? कंसात नाही एक 1/4, 2/5. सर. मग ते झालं होतं का? दशमांश सममूल्य होता का? कोणता होता प्रश्न? ठीक आहे, चालू. हा, ठीक आहे, केले आहे. हा, 6.25 वजा 3.5 अधिक 1.75 वजा 4.25 बरोबर. याचे त्यांना त्यांनी त्यांना पूर्णांक पद्धतीने इष्ट करो थांबलो मुलं चालू हीच थांबलो काय उत्तर येते. ठीक आहे, हळू हळू पुन्हा या आपण. हा, हाच प्रश्न होता बरोबर. ओके, याला सोडवायचं कसं बघा. हम्म. यस सर. सांगता येईल का? हॅलो सर. आरुषी, सांगता येईल का? हो सर. हा, बघा. पहिले आपल्याला 6.25 वजा वजा 3.5 3.5 अधिक 1.75 वजा 4.25 बरोबर. आता जी आपल्याला बेरीज आणि वजाबाकी मधली जी पदावली अगोदर जे आपल्याला दिले ना चिन्ह, ती क्रिया करायची अगोदर. आता 6.25 वजा दशांश खाली दशांश 3.50 5 लेखे खाली भाग जात वजा होत नाही म्हणून हातचा घ्यायचा 6 कडून झाले 12. आता 12 मध्ये येऊन 5 गेले तर उरते 7 आणि 5 मध्ये येऊन 3 गेले उरते 2. 2.75 अधिक 1.75 वजा 4.25. आता बरोबर. आता जी क्रिया दिली आपण ती पहिले करून घेऊ. 2.75 अधिक 1.75 1.75 5 आणि 5 10 0 हातचा आला 1 7 आणि 7 14 आणि 1 15 5 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 4.50 4.50 वजा 4.25 बरोबर. आता 4.50 वजा 4.25 बरोबर वजा होते म्हणून हातचा घेतले झाले 10. 10 मधून 5 गेले उरते 5. हातचा घेतला होता झाले 4. 4 मधून 2 गेले उरते 2. दशांश 4 मधून 4 गेले 0. उत्तर येतं 25. 0.02. हा, आता आपल्याला नाही का हे कसे याचं रूपांतर करायचं आपल्याला छेदामध्ये. याचं हॅलो सर. बरोबर आहे, सांग पुढं. आता आपल्याला नाही का याला नाही का भाग द्यायचा आहे. मग याचं नाही का 1.25/10 100 बरोबर. पण आपल्याला ते 0 0 काढणं 25 25 25 100 4 येतो. 25 25 25 100 ऑप्शन पहिला नंबर
ऑप्शन नंबर ए. ओके गुड. बघा सगळ्यांना समजला का रे हा प्रश्न प्रकार? सोपं आहे तसं आहे, आपण आधीच घेतलंय बरंच की रूपांतर कसं करायचं. त्याच्यानंतर वजाबाकी बेरीज पण आपण पहिल्या धड्यातच बघितलं होतं आहे ना, दशांश अपूर्णांकाच्या आधी, याच्या आधी जो झाला त्याच्यात पाहिलं होतं. आता आपण या प्रकरणामध्ये आपल्याला ताबडतोब समजलं पाहिजे रूपांतर कसं केलं. बघा 0.25 हे जे उत्तर आलं ते दशांशातील, त्याचं रूपांतर करायचं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागतं, दशांश म्हणून संख्या पुन्हा लिहायची आणि जितके अंक असतील दशांशाच्या उजवीकडे तेवढे 0 1 वर घ्यायचे आणि मग त्याचं परत संक्षिप्त रूप सुद्धा करता येतं भाग देऊन. 25 1 25, 25 चौक 100. शेवटी उत्तर येईल 1/4. किती जणांना समजला हा प्रश्न? हात वर करा. समजला का सगळ्यांना? मग पुढचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आता लवकर. हा सगळ्या, हा कोण सांगत? चला कोण सांगत? कोण सांगेल? शर्वरी. यस सर. हा सांग. तर आता आपल्याला 10.25 वजा 4.75 अधिक 3.25 वजा 1.95. हा. आधी आपल्याला 10.25 वजा 4.75 यांची वजाबाकी करायला लागेल. हॅलो सर. 5.50. 5.50 येतो बरोबर. हो बघा सर. तसं शॉर्टकट मध्ये पण 10 आणि 25 वरती म्हणजे सव्वा हो दहा. सर. सव्वा दहा मध्ये 4.75 म्हणजे 4.25, त्याला काय म्हणतात? 4.25. मग सव्वा दहा मधून 4.25 जर गेले तर 5.5 होतात. किती होतात? 5.5. अपूर्णांक कळतंय का? सव्वा दहा हो वजा सर. 5.5 अधिक 3.25 वजा 1.95. ठीक आहे. आता परत काय म्हणला, सुरुवातीला ही बेरीज बरोबर. काय येते हो बेरीज सर. ते बरोबर. आता यांची बेरीज 8.75. बघा येतं एकदम सोपं आहे बेरीज करत असताना. बरोबर. 25 आणि 50 किती? हो सर. पॉईंटच्या तिकडे 50. आता यांची वजाबाकी 6.80. हा बीला त्याला थोडं काय लिहितो? 8.75 वजा 1.95 ही वजाबाकी. यांची वजाबाकी 6.80. ह्याच्याकडनं म्हणून 8 कडे गेला, 8 कडे राहिले 7, ह्याच्याकडे राहिले 17, 17 मधून 9 गेले 8, 8 आणि 8 कडे राहिले 7, 7 मधून 1 गेले 6. 6.80 80. बरोबर. हो याला सर. म्हणतात. आता दोन पद्धती शॉर्टकट न तुम्हाला अपूर्णांकाचे रूपांतर दिलेले होते. दशांश ते पण माहिती बरोबर. आणि दुसरी पद्धत सात जी छेद हा 6/100. 680 नाही आता ते मला लॅपटॉप मध्ये सापडलंय, बघतो मी. अरे लॅपटॉप मध्ये ते मला. हा आता इंजेक्शन काढलं 7 कोणती? आणि 5 रिसेट होते ते. हो सर. 5 नाही नाही 30 हे कळलं का? नाही. ही झाली आपली अंतर करून पुढं. आणि दुसरी एक पद्धत आहे 6 पूर्णांक आणि 0.80 याचं अपूर्णांकातलं रूप 4/5 येतं. लिहून दिलेलं आहे तुम्हाला. हे दिलेलं आहे सगळ्यांना लिहून आधी आपण की 4/5 याचं रूपांतर आहे 0.80 दिलेलं आहे लिहून बरोबर. तर याचा सुद्धा डायरेक्ट वापर करतात. एवढं सगळं भागाकार आणि ते करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. डायरेक्ट थँक्यू सुद्धा सर. येतं. वेलकम.
चला आता समजला का हा प्रश्न? किती जणांचा बरोबर आला? हात वर करा तुम्ही, किती जणांचा बरोबर आला? दशांशातली वजाबाकी बेरीज करताना सुद्धा लक्ष द्या. त्यावेळेस अशा संख्या येतील 0.50, 0.75 किंवा 0.25. त्यावेळेस त्याची वजाबाकी अशी कोणी पण करता येते. देखील 25.25 किंवा 0.25 याचा अर्थ असतो पाव. किती असतो त्याचा अर्थ? पाव. है ना, 1/4 होतं. आणि जर 0.50 असेल तर अर्धा. 0.75 असेल तर पाऊण. है ना, तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की पाऊण मधून अर्धा गेल्यावर किती उरतो, किंवा मग सव्वा मधून अर्धा गेल्यावर किती उरतो, दीड मधून पाऊण गेल्यावर किती उरतो, है की नाही? हे तोंडी होतं, है की नाही? मग ते वजाबाकी करायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि जर नसलंच येत ते पण, तर तुम्ही वजाबाकी तर करू शकता. ठीक आहे, ते तर सगळ्यांना येतात. समजलं का? आणि शेवटी रूपांतर महत्वाचं आहे, कारण पर्याय आपले सगळे अपूर्णांक आहेत. चला तुमचा प्रश्न घ्या आणि सोडवा लवकर सगळे. कोण सांगत? हात वर करा लवकर. ईश्वरी, हा ईश्वरी सांग. 9.75 9.75 अधिक 3.25 3.25 वजा 4.7 वजा 1.75 वजा 4.80 9.75 अधिक 3.25 3.25 आणि 9. हे बेरीज कोणी काढते? कोणी दिसतंय नाही. 0.75 आणि 0.25 याचं मिळून किती होतं? 1. बरोबर. 13.0 आन्सर. 9 3 12 12 ने 13.0. कळलं का? काय येते ती बेरीज? 13 येते. वजा 4.5 वजा 1.75 4.80. हा, आता केलेली वजाबाकी करा. वजाबाकी 8.5 येते. बघा 13 मधून 4 गेले आणि 8 म्हणजे काय येते तर 8.50. ठीक आहे, तर काय समजतंय का? 0.50 म्हणजे वजा केलं तर अर्ध उत्तर वजा 1.75. 1.75 वजा 4.80. त्या दोघांची वजाबाकी 6.75 75. वजाबाकी 6.7. हे 8.5 नाही ना, 8.5 मधून 2.25 वजा जातात म्हणजे किती होतात? 5.7. 5.7 वजा 4.80. याला दोन कारण इथे बसत नाही का? वजाबाकी येते 1.95. ही वजाबाकी करा. 5 येईल, 17 8 गेले 9 येईल, 6 म्हणजे 1.95 1.95 रूपांतर 195 भागिले 100. 195 भागिले 100 असं डायरेक्टच दिलेलं आहे. ठीक आहे, याला भागाकार केलेलं नाही पुढं. तेच. ओके, समजलं का सगळ्यांना? आणि वजाबाकी बघा शॉर्टकट मध्ये केलं आपण. तुम्ही जर नसेल समजलं तुम्ही पूर्ण डिटेल बी करू शकता. 13 वजा 4.5 वजाबाकी किंवा मग त्याची बेरीज. पण हे लक्षात ठेवा, वजाबाकी करताना तुम्हाला शॉर्टकट खूप करावे लागतील इकडं. हे सगळे 4 अपूर्णांक खूप महत्वाचे. कोणते 4? 3 4 अपूर्णांक. 0.25 0.50 0.70 है ना, हे 3 खूप महत्वाचे आपल्यासाठी. हेच येतात सगळे अशा प्रश्नांमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त जर आलं तर मग वजाबाकी करावं लागतं. हे जर आलं तर तुम्ही सांगता येतो 0.25 0.50 0.75. ठीक आहे,
चला पुढचा प्रश्न घ्या. ते आलं का 195 मध्ये 100 आलं. हा, पर्याय दिलेला आहे. पुढचं लिहा. कितवा चालू आहे? चौथा. सगळ्यांचं लिहिणं झालं का? होतंय ना? प्रश्न संख्या सांगा. प्रश्न चौथा. हॅलो सर. हा सांग. सांग. पहिले आपलं 3.75 अधिक 4.25 वजा 1.5 गुणिले 2 वजा गुणिले 3.0 येते सर. वजा 0.125. पहिले आपल्याला बेरीज करायची. 5 आणि 5 10 0 हच्याला 1. बघा 25 आणि 75 किती सांगितलं तुम्हाला? 1. आणि इथं 3 आणि 4 किती होतात? दिले का? 7. समस्या आहे शॉर्टकट समस्या बेरीज 25 आणि 75 दोघं मिळून 1 तयार करतात. तर 100 होते सर. आणि 100 मध्ये ते 1 होतात. हो. कळतं का? 100 म्हणजे काय? हो. किती होते? 8 0 0 वजा 3.0 वजा 0.125. 0.0 अधिक शॉर्टकट कसं सांगितलं तुम्हाला? 5 आणि 5 10 0 हच्याला 1. 7 आणि 1 8 आणि 2 10 1 4 3 आणि 1 4 4 आणि 4 8. बरोबर. येस सर. पूर्ण मिळून 1 बनवतो. एवढं ध्यानात ठेवा. आता ही पण बेरीज करा. वजाबाकी करा पाहिजे. 8 मधून 0 मधून 0 गेले 0. दशांश 8 मधून 3 गेले 5. वजा 0.125. आता 0 मधून 0.125. 0 मधून 5 नाही जात 2 म्हणून 5 कडून हच्चे घ्यायचं. 5च्या जागी 4. 9 9 10. 10 मधून 5 गेले 5. 9 मधून 2 गेले 7. 9 मधून 1 गेला 8. 4 ला 4. 4.875 भागिले 1000 भागिले 1000. भागिले 1000 होते सर. अरे ही संख्या पूर्ण लिहायची असती आणि भागिले 1000. याला 5 ने भाग जातो. 5 9 45. नंतर 3 उरले 5 7 35. 2 उरले 5 5 25. छेद 5 दुनी 10 0 0. डबल 5 ने जातो. 5 1 5. 4 उरले 5 9 45. 2 उरले 5 5 25. छेद 5 चौक 20 0 ला 0. डबल 5 ने 5 त्रिक 15. 5 9 45. छेद 5 5 8 8 4 32. 32 मधून हे 7 7 छेद 8. 4.7 छेद 8. पर्याय क्रमांक बी. थँक्यू सर.
पहिला एक नंबर बी. आता बघा हे इथलं लक्ष द्या. असं सोडवल्यानंतर आपल्याला किती भागाकार करावा लागला. आणि मग दुसरी ट्रिक तुम्हाला एक सांगितलेली आहे ती कोणती रे की 7/8 याचं काय येतं दशांश रूप 0.875 बरोबर. काय येतं ते रूप 0.875 म्हणून मग आपण इथे शॉर्टकट वापरू शकतो की नाही 4.7/8 इथं भागाकार करता कळतं. भागाकार बी करायचं असलं तर काय अवघड नाहीये पण थोडं एकदम ते गोष्ट तुम्ही 5 मिनिट ते लय वेळ लागेल. 25 तासाला येत असेल तर 25 डायरेक्ट करायचं 25 डायरेक्ट भाग दिलं तर लवकर होईल. सगळ्यात भागातच 25 ना फक्त वर चेक करायचं असं जितकं शॉर्टकट होईल तितकं करा. आणि हे दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक तुम्हाला लिहून दिलेले बघा त्याच्यासाठी पहिल्या दिवस लिहून दिलं आपण की 1/8चं रूप काय येतं 1/4 काय आहे 2/5 काय आहे 3/5 काय आहे सगळं दिलेलं लिहून ठीक आहे. तेवढे सगळे त्याच्यासाठी सांगितलं पाठ करायचं. ते जर तुम्ही पाठ केले की हे सगळं भागाकार करावं लागायचं नाही. आणि या प्रकरणामध्ये सगळे असेच प्रश्न येतात. ठीक आहे. याचं उत्तर आलेलं आहे 4.7/8. चला या प्रकारचा आता शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. अदिती हॅलो सर. सोडवलं का? हो सर. सर चल 5.25 वजा 5.25 2.75 वजा 1.25 वजा 0.625. पहिलं त्याची 5 गेले 0 मधून 7 जात नाही म्हणून 5 कडून हातच्या घ्यायचा 12 मधून 7 गेले 5 पॉइंटला पॉइंट 4 मधून 2 गेले 2 वजा 1.25 वजा 0.625 0 मधून 5 जात नाही म्हणून 5 कडून हातच्या घ्यायचा 6 मधून 5 गेले 5 4 मधून 2 गेले 2 आणि 2 मधून 1 गेले 1 वजा 0.25 सर 1.250 वजा 0.625 0 मधून 5 जात नाही म्हणून 5 कडून हातच्या घ्यायचा 10 मधून 5 गेले 5 4 मधून 2 गेले 2 2 मधून 6 जात नाही म्हणून 1 कडून हातच्या घ्यायचा 12 मधून 6 गेले 6 पॉइंटला पॉइंट 0.625 625/1000 25 25 25 हो 5 5 25 48 5 दाड ऑप्शन नंबर 1
बघा. आणि तसंही तुम्हाला लिहूनच दिलेलं आहे ते, तुम्ही त्याच्यासाठीच सांगितलं तुम्ही पाठ करायला. याचं रूपांतर आधीच लिहून दिलेलं आहे, ते फक्त 6.625 येतं म्हणून दिलेलं आहे ते. एकदा ते सगळं वाचा तुम्ही, त्याच्यासाठी दिलेलं आहे ते, फक्त ठेवायला दिलं नाही ते वहीत. शॉर्टकट आहेत ते शॉर्टकट जर वाचले सगळ्यांनी, लक्षात राहिले, तर एवढं भागाकार गुणाकार करायची गरज पडणार नाही आपल्याला. ठीक आहे. नवोदय मध्ये काही सगळेच प्रश्न सोडवणं गरजेचं नसतं, म्हणजे अशा पद्धतीनं तर तुम्हाला शॉर्टकट वापरावे लागतील. कमी वेळ असतो, जितक्या तुम्ही फास्ट उत्तर काढताल तितकं ना. मग तसे तर सगळ्यांनाच प्रश्न सोडवता येतील, मग वेळ जास्त दिला तर नाही का. आपल्याला जितक्या लवकर सोडवणं होईल, पेपर सगळा संपेल, इतकं मार्क त्याचे वाढतील, त्याचं मेरिट वाढेल. मग काही प्रश्न असतात तिथं शॉर्टकट लावायचा असतो, आणि काही काही प्रश्नाला आपल्याला पूर्ण डिटेल सोडवावंच लागतं. मग तसे 2-4 प्रश्नासाठी वेळ पाहिजे की नाही शिल्लक. बरोबर, त्याच्यासाठी काही शॉर्टकट दिलेले आहेत ते. तर आधी लिहून घ्यायचं ते कंसामध्ये 0.07 लिहून छेद घ्यायचं. 0.7 अधिक 0.7 छेद 0.07. हा बघा, सुरुवातीला काय करायचं, जो प्रश्न दिला तो लिहा. 0.07, 0.7 अधिक आणि 0.7 भागिले 0.07. आपल्याला काय करायचं, पहिलं जर भागाकार करायचा. छेद समान करायचे, बरोबर, समान करायचे. इथं किती कमी आहे, एक एक शून्य घेऊ, आणि इकडे एक शून्य. हो सर. आणि मग ते दशांश दशांश कट 7/10. 7/70. हा 7/70 अधिक 70/7. तर अजून पुढे तर आता नाही का, भागाकार आपण सात अपूर्णांकाचं कटकट करू शकतो. 7 1 7, 7 1 7 आणि 0 70. अधिक 7 10 70, 10/1. आता तिरकस गुणाकार करायचं सर. 10 10 100 आणि 1 1 1. 10 1 10 सर. 100 आणि 101. 101/10. थँक्यू सर. वेलकम. बघा, सोपं आहे. पहिलं याच्यात आपल्याला दशांश चिन्हानंतरचे अंक समान करावे लागतील. त्याच्यानंतर आपल्याला भागाकार करून काहीतरी उत्तर येतील आपल्या अपूर्णांकामध्ये, आणि त्यानंतर आपण बेरीज करणार. कारण याचे पर्याय अपूर्णांकात आहे, म्हणून आपण त्याला अपूर्णांकातच ठेवलेलं आहे. ठीक आहे. याच जर उत्तर दशांश अपूर्णांकात असतं तर काय आलं असतं, जर याचं पुढं पर्याय जर दशांश अपूर्णांकात असता तर काय आला असतं माहिती सगळ्यांना. सायली, काय आलं असतं याचं उत्तर दशांश अपूर्णांकात. हे शेवटी उत्तर आलं ना, याचं दशांशामध्ये काय उत्तर येईल, 101/10, म्हणजे 10.1 येतं. कळतंय का सगळ्यांना. दोन्ही पर्याय माहित पाहिजे. अपूर्णांकात 101/10, आणि दशांशात जर आलं तर. हो सर. हम्म सर आधी लिहून घ्यावं लागेल. 3.0.3 हा. छेद 0.003 अधिक 0.003 छेद 0.3. हा. आता लिहिचं 3 छेद 30. वरती 300 येणार. तो अंक समान केला नाही का, 3 नाही तर मग किती कमी आहे, 2 अंक कमी आहेत. गौरी, हो समान हो करायचं. सर. इथं किती कमी आहे, खालच्या इकडचं छेदामध्ये 3, तिथं पण 2 अंक कमी आहे. 2 तिथं 0 काय. कळतंय का. पिवळ्या अक्षरांनी लिहिलंय ते आपण घेतलेले अंक बरोबर करणे, म्हणजे छेदात जेवढे अंक आहेत तेवढेच फंक्शन पण पाहिजे. हा. आता याचं रूप आता डायरेक्ट आधी 3 अधिक 300. 3 300. हा. 3 1 3
तीन भाग 3 1 3 3 1 3 3 0 0 3 1 अधिक 1 100 शंभर. आता 100 गुणिले 100 किती होता? 10,000. 10,000 100 गुणिले 100 चा गुणाकार 1 गुणिले 1 मध्ये 1 आणि परत पुढचे किती 2 आणि 2 4 शून्य अधिक याचा गुणाकार तिरपा 1 गुणिले 1 मध्ये 1 खाली आले 100 बरे 100 1001 नाही 10,001 10,001 छेद 100 हे उत्तर. बघा चेक करा सगळ्यांनी आलंय का? दशांशानंतरचे अंक समान करताना कुणाचं चुकत असेल तर लक्ष द्या तिकडं. समान कसे करायचे तर शून्यच घ्यावा लागतो प्रत्येक वेळेस. स्वरा हॅलो यस सर तर ते समजलं का? हो सर चल पुढचं तू सांग आता. बरं येऊन कर विचार करतो ठीक आहे. चला लिहा रेफरन्स असाच आहे. त्याचं उत्तर आलेले 10,000 1 100 ते पर्याय तिसरा. ठीक आहे लिहिणं झालं सगळ्यांचं? तिसरा प्रश्न लिहा. या प्रकारचा तिसरा प्रश्न 0.008 वजा 0.02 शिरस्थानी आहे 0.0005 बरोबर किती? यस सर सांग. 0.4 भागिले 0.008 वजा 0.02 भागिले 0.0005 हा डायरेक्ट केलं मी डायरेक्ट केलं 400 इकडं 200 400 भागिले 8 400 भागिले 8 वजा 200 भागिले 5 200 भागिले 5 5 हे 8 एक 8 8 25 म्हणजे 8 45 0 5 एक 5 21 40 50 वजा 40 10 ऑप्शन क्रमांक 3. थँक्यू सर. वेलकम. आलं एक सगळ्यांचं 10 उत्तर चेक करा. सोपा प्रश्न होता. चल सांग. सर 0.45 गुणिले 0.18 गुणिले 3.5 भागिले 0.7 गुणिले 0.9 गुणिले 0.36. सर आपण पहिले अंक समान करून घेऊ. पहिला आपण अंक समान करून घेऊ. मग समान 45 गुणिले 18 वरती किती अंक आहेत पहा. वरती किती आहेत? सगळ्या संख्यामध्ये एकच मोजायचे. किती आहेत रे वरती? 5. दशांशाच्या पुढे किती अंक आहेत वरती? 4. 1 2 3 4 5 किती आहे सगळे? 5. आणि खाली किती आहेत बघा. 1 2 3 हे कमी खाली बरोबर. कोणत्या पण एका संख्येवरती शून्य घेऊन टाकायचं. 70 वर घ्यायचं. ठीक आहे. 70 वर घ्या किंवा 90 वर घ्या. ठीक आहे 70 वर घ्या. आता समान झाले का? दिसतात का? सगळीकडे 5 झाले. मग याला डायरेक्ट काय लिहिणार आहे? गुणिले 35
छेद 70 गुणिले 9 गुणिले 36. सर 35 एक 35, 35 दुने 70, 35 दुने 70. ओके. एक बे 9 18, 18. आणि परत 9 ने पण भागतो तुला बरोबर कळतंय का? 9 पण काढले. 36 ला आणि 45 ला 9 ने भागतो. 9 5 45, 9 चोक 36. 36. याला परत सोडवता येईल आपल्याला. 4 एक 4, उरला एक 6 झाले, 4 दुने 8, उरले 2 20 झाले, 4 पंचे 20. हे आहे शेवटचं उत्तर. 1.25. ऑप्शन तिथं दिलेलं नाही का? ठीक आहे, ऑप्शन दिलेलं नाही. याला आपण शेवटचा ठीक आहे. मग ऑप्शन मध्ये नव्हते म्हणून मी चौथा पर्याय दिला होता. ठीक आहे, हा थोडा मस्त केला आपण. 1.2. ओके. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आपण